ए इलाडो ठेवा काय इकडच्या बाजूला सर बघा गुड शेंगा की पोळी धपाटा और क्या है सर आपके पास खजाना क्या है सर बाजरे की रोटी है वाओ नाइस और क्या है सर शेंगा की हिंडी वाओ 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 चला जादव सर आपके पास क्या है खजाना पालक पालक खाकरा खाकरा और होळगी शेंगा होळगी है शेंगा होळगी पेड़ा है पेड़ा पेड़ा भी लाए सर वाओ नदाब सर पिक्चर ठहरे सो है अभी काढला रे तू इल्लडो स्वामी एक चलो अंदर आओ पोळी घ्या तुम्ही दोघं मेथीचे पराठे दाखव आमच्या बायकोने केली ती आणि काढला चला रांगेत चला सर जाऊ दे तिथपर्यंत जाधव सर टच करा चला रे चला चला उठत चला मॅडम चला आमचं बी आहे ना या तुम्ही मागणं तोंडाने हाय म्हणू नका नुसतं हाय करा असं हो सर उभं राहा की जावा म्हणता का हाय म्हणता हाय हाय हॅलो हॅलो हो असं करा की सोमनाथ स्वामी कुठे आहे हा ओके आहे ना रेकॉर्डिंग ए मुलांनो इकडे बघा रे थोडा हात वर करा दिसतात तुम्ही काढलं ए बाळांनो चला इकडे बघा अजिंठ्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जेवण ते केलं. त्यानंतर बसने अजिंठा लेणीपर्यंत आलो. तर यामध्ये आमचा जवळपास 1.5 तास वेळ गेला. ए असं कर तुत्रा ए असं करत त्या सगळे हात करत हात दाखवत्या या फास्ट या चला हात दाखवत्या हो सर हात दाखवा आली हात दाखव आली अजहन ए चला ए चला पटपट ए चल छोटू राम चलो छोटू राम ओ सर असं करा आले 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 सर कुठे गेले तिकीट काढायला गेले का हो बस तिकीट किती होतं हो जाधव सर बस तिकीट किती होतं 25 अरे बापरे एका विद्यार्थ्याला सगळे लहान मोठे काय असो आपण वरून आलो बसमधनं बसल्यावर हे दिसत होतं पांढरं माहिती का वरून दिसलं आपल्याला 25 मध्ये तिकीट लयच झालं ना मी जाऊ दे का आतमध्ये हे बस जिबली आजच बसून आजच उठ बाबा थांबा हो
तुम्ही आता माझ्याकडे तुला गप्प बसायचं आता. मर्द को दर्द नाही होता. कुठे मर्द बोलव त्याला इकडं. तेच गडबड करू नका, घाबरू नका माकडाला. त्या बाजूला चला इकडं. फोन वडून घेऊन जाते. फोन जवळ करू नका. चप्पल काढून जा सगळे. असं नव्हतं तयार केलंय ते. हे लेणी असं नव्हतं सुरुवातीला. हे लेणी तयार केलंय माणसाने, त्या काळच्या माणसाने. शिल्पकला म्हणतात शिल्पकला. नाव करें
काय झालं? तीन चार खांब होते बघा, प्रत्येकाचं म्युझिक वेगळं यायचं बघा. ते बंद केलं का? पाडू नका. अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळ आहे. या लेण्या आपल्या अद्भुत स्थापत्यकला, शिल्पकला आणि विशेषतः भित्तिचित्रांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे. अजिंठा लेणीच्या भित्तिचित्रांमध्ये बुद्धाचे जीवन, त्यांच्या शिष्यांचे जीवन आणि बौद्ध धर्माचे विविध दृश्य सादर केलेले आहेत. या लेण्यामध्ये बुद्धाच्या आणि इतर बौद्ध देवतांच्या
अनेक सुंदर शिल्पे आहेत. अजिंठा लेण्यांची भित्तिचित्रे ही त्यांची सर्वात मोठी खासियत आहे. ही चित्रे प्राचीन भारतातील जीवनशैली, पोशाख, सजावट आणि कला याबद्दलची अमूल्य माहिती देतात. या लेण्यांची स्थापत्यकला देखील अतिशय प्रभावशाली आहे. या लेण्या गुहेच्या आकारात खोदलेल्या आहेत आणि त्याच्या भित्तीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. अजिंठा लेणीचा इतिहास खूप प्राचीन आहे. या लेण्यांचे बांधकाम 2ऱ्या शतकापासून सुरू झाले आणि 5व्या शतकापर्यंत चालू राहिले. या लेण्याचे बांधकाम सातवाहन, वाकाटक आणि चालुक्य या राजवंशाच्या काळात झाले. अजिंठा लेणी ही भारतातील कला आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या लेण्या आपल्या अद्वितीय कलाकृतीमुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. या लेण्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यावे लागेल. छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर अजिंठा लेणी आपल्याला पाहायला मिळेल. अजिंठा लेणी ही एक भारतातील अद्वितीय आणि अमूल्य ठिकाण आहे. अजिंठा लेणी या आपल्या देशाच्या प्राचीन कला आणि संस्कृतीचे अतुलनीय उदाहरण आहे. या लेण्यांची भव्यता आणि त्यातील कलाकृतीची सुंदरता पाहून आपण अचंबित होतो. अजिंठा लेणीवर आधारित एक मराठी चित्रपट देखील तयार करण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये अजिंठा लेण्यातील कलाकारांच्या जीवनाबद्दल माहिती दिली गेलेली आहे. अजिंठा लेणीमधील चित्रांचा बहुतांश भाग बुद्धाच्या पूर्वजन्मातील कथा म्हणजेच जातक कथावर आधारित आहे. या कथांमधून नैतिक मूल्ये, करुणा, दया आणि त्याग यासारखे संदेश दिलेले आहेत. बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग जसे की जन्म, महाभिनिष्क्रमण, बोधिसत्व, धर्मचक्र प्रवर्तन इत्यादी यांची चित्रे या लेण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्राचीन भारतातील लोकांचे जीवन, त्यांचे पोशाख, सजावट, वास्तुशिल्प यांचे चित्रण या लेण्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. खाली ही आहे की मॉडेल क्लाउड आहे की लोखंडाचा आहे.
फोटो त्यांचं काय खरं असतं हे देईल रे थोबाडी ते उठ चल इकडं चला काय झालं? सर अजून एक बस आली बाय बाय अजंता. हळू हळू असं का प्या पाणी पाणी पीत असताना हे आता आलो ना तुम्ही अजिंठा बघून ना आलात का बघून कितीला झाला हो म्हणायचं त्याला काय होते लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नथोर ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तया यातना कठीण तुका म्हणे बरवे जान तुका म्हणे बरवे जान व्हावे लहानाहूनही लहान व्हावे लहानाहूनही लहान महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळ वाचती तेथे लव्हाळ वाचती दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर कोणी वाट चुकणार नाही जीवनभर कोणी एक तू मित्र कर आरशासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा थँक्यू सो मच मित्रांनो खूप खूप धन्यवाद.